मित्रांनो, माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्गाने नटलेली जागा म्हणजे माथेरान. 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसलेला आहे. संपूर्ण पायवाटा लालसर आणि घनदाट झाडी अशा प्रकारे माथेरान तुम्हाला पाहायला मिळेल. उंच उंच असणाऱ्या पठारावरची टोके कोसळलेली आहेत, त्यांनाच आपण पॉइंट असे बोलतो. ज्या इंग्रजांनी हे माथेरान बसवले त्या इंग्रजांच्या नावाने काही पॉइंट इथे ओळखले जाते. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, आणि सकाळ झालेली आहे. आज आहे सोमवार आणि आम्ही आहोत माथेरानमध्ये आणि पाठीमागे माझ्या तुम्ही पाहू शकता स्विमिंग पूल आहे. आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. आता नाश्त्याची वेळ झालेली आहे, तर चला पहिले आपण नाश्ता करून घेऊया. ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहोत ते हॉटेल आहे हॉर्सलँड आणि खूप सुंदर असं मित्रांनो हॉटेल आहे. आता आमचं चेकआउट आहे, सो पहिले आम्ही इकडे नाश्ता करून घेतो. अशा प्रकारे हॉटेल आहे. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. इकडे नाश्ता बघूया नाश्त्यामध्ये काय काय येते. सो मित्रांनो, अशा प्रकारे आमचा नाश्ता आहे. सांबर, चटणी, ब्रेड आहे, डोसा आहे, मसाला डोसा पण आहे, बटर आहे, पपया, जाम, कुरमुरा आहे आणि इकडे शेव आहे. आणि इकडे आमची प्रांजल हाय करा. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा हॉटेल आहे हॉर्सलँड आणि खूप मस्त आणि सुंदर असं इकडं हॉटेलमध्ये व्ह्यू आहे. आतमध्ये खूप छान आहे, एकदम मस्त वाटलं आम्हाला. आणि 2 दिवस राहिलो इकडे आणि आता आम्ही रूम चेकआउट केलेला आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत. बघूया आता आपण कुठे कुठे जाणार आहोत ते पॉइंट फिरण्यासाठी. आणि नाश्ता वगैरे एकदम भारी असतो, लंच डिनर खूप मस्त मित्रांनो, छान. आणि स्विमिंग पण आतमध्ये, तसं तुम्ही स्विमिंग पण करू शकता. गेम्स असतात ते तर अमेझिंग असतात, खूप सुंदर. आणि मुलांनी तर ते खूप एन्जॉय केलेले आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत रूम चेकआउट करून राईड करण्यासाठी. तर बघूया हॉर्स राईड आपण करतोय की आपली पायाची राईड करतोय. ते स्टेशनला गेलेलो तिकीट काढण्यासाठी ट्रेनची, जी संध्याकाळची असते, पण आतापासूनच लाईन आहे 2 वाजेपर्यंत. 2 वाजता तिकीट भेटणार आहे, त्यासाठी आम्ही काही तिकीट घेतलेली नाही. आम्ही इकडे आता झुकझुक गाडी आहे, त्या गाडीमध्ये मुलांना घेऊन बसण्यासाठी आलो. चला आम्ही पण एन्जॉय करणार त्या गाडीमध्ये. आणि आमची झुकझुक गाडी चालू झालेली आहे. या तो बच्चों के साथ बच्चे बन गए हम लोग आणि ट्रेन में बैठे एन्जॉय किया. आता आम्ही इकडे हॉर्स घेत आहोत, वहिनी पण घेते साईला आणि प्रांजलसाठी. खूप मस्त मस्त हॉर्स आहेत, एक आठवण म्हणून. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत फ्लॉवर गार्डन मध्ये, जे मार्केटच्या बाजूलाच आहे तिकडे. आणि इकडे आतमध्ये खाली माधवजी पॉइंट आहे आणि मुलांना इकडे खेळण्यासाठी आहे, सगळे गेम्स आहेत, ते पण खेळू शकता. सो आता आपण माधवजी पॉइंट पाहूया. समोर आहे मित्रांनो महादेवची पॉइंट, तो आपण पाहूया. इथे आतमध्ये गेम्स पण आहेत मुलांना खेळण्यासाठी, ते पण खेळू शकता दोन्ही साईडला. सो आता आम्ही चाललोय अलेक्झांडर पॉइंट बघायला. आणि म्हणजे पाठीमागे इकडे अलेक्झांडर हॉटेल आहे. सो आम्ही इकडे एकदा राहिलेलो, स्टे केलेलं फ्रेंड्स लोकांनी, आणि खूप मस्त होतं. आता थोडं चेंज केलं आहे हॉटेल आणि प्राईस पण बहुतेक वाढवली असेल, मला माहीत नाही एक्झॅक्ट. बट आता आम्ही चाललो आहे पॉईंट बघायला, अलेक्झांडर पॉईंट. बाकीचे पुढे गेले आणि आता मी चाललो आहे. सो खूप मस्त वाटतंय. आमची प्रांजल बघा पॉइंट कशी फिरते बघा. ही बघा प्रांजल जी अशी झोपून फिरते. हे पॉइंट झोपून फिरते पॉइंट. छोटं बाळ झालंय, बाळ आमचं थकलं, कुकुला बाळ थकलं. आणि हे बघा मस्त एकदम नेचर आहे, क्लायमेट एकदम मस्त आहे.
साई रडतो, किती वेळा घोडे सॉरी करणार सारखं सारखं. चला चाल ना. मग किती मस्त आहे बघ एकदम. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं की माथेरानचे जे अर्धे पॉईंट आहे ते इंग्लिश या नावाने आहेत आणि इंग्लिश या नावाने असणारे पॉईंट हे इंग्रजांच्या नावाने अर्धे पॉईंट ओळखले जातात. आता आम्ही आहोत अलेक्झांडर पॉईंटला आणि अलेक्झांडर पॉईंटचे नाव अलेक्झांडर कॅप्टन यांच्या नावाने पडलेले आहे. उंच उंच असणारे पठार, त्या पठारावर असणारी गर्द हिरवीगार झाडी ही पाहण्यासाठी खूप सारे लोक लांबून लांबून माथेरानला येतात आणि हे माथेरानचं ठिकाण तुम्ही जर पावसाळ्यामध्ये पाहाल तर सौंदर्याने नटलेली सुंदर अशी नगरी म्हणून ओळखली जाते. मंकी जी मित्रांनो, पॉइंट पाहून आल्यानंतर आपण आलेलो आहोत श्रीराम मंदिरामध्ये आणि इकडे सुंदर असं मंदिर आहे श्रीरामांचं. तर तिकडे जाऊया आणि दर्शन करूया. मार्केटला लागूनच हे मंदिर आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. इकडे बघा पार्क पण आहे मुलांना खेळण्यासाठी आणि इकडे आहे समोर मंदिर. इथे आहे हनुमान मंदिर आतमध्ये. जय बजरंगबली. समोर आहे राम मंदिर. वाव, किती मस्त ब्युटिफुल मंदिर आहे. मस्त मित्रांनो, एकदम छान मंदिर आहे आणि इकडे आल्यानंतर एवढं मस्त वाटलं की एकदम इकडचा वाईबच एवढा सुंदर आहे. तर खूप छान वाटलं. आणि राम लक्ष्मण आणि सीताची मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. इकडे लॉक आहे पण बाहेरून आपण दर्शन करू शकतो. जय श्रीराम. कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला मंदिर? आणि खूप मस्त मंदिर आहे. आणि आता आम्ही आहोत रिक्षाच्या लाईनीमध्ये आणि आमच्या मागेच पाहू शकता मंकी बसलेला आहे आणि खूप रिक्षाला लाईन आहे. रिक्षाची वाट बघता बघता 1.5 तास झाला आम्हाला. आम्ही तिकडेच थांबलोय आणि रिक्षाची काय आमचा नंबर आहे ना, शेवटी म्हटलं आम्ही दोघं निघालेलो आहोत आणि बच्चा पार्टी थकलेली आहे ना फिरून फिरून, त्यासाठी म्हटलं तुम्ही 4 जण या रिक्षामध्ये आणि मिस्टर आणि मी आम्ही चालत चाललेलो आहोत. मग म्हटलं चालण्याची मजा वेगळीच असते नाही का मित्रांनो. आणि आम्हाला तर चालतच आवडतं पण भाऊंची छोटी आहे, त्यांची बॅग्स आहे, त्याच्यामुळे आम्ही चालत चाललेलो. चला पटापट आपल्याला त्यांच्या आधी पोचायचं आहे. सो मित्रांनो, आम्ही चालतच आहे पण चालता चालता एक चांगलं काम झालेलं आहे पुण्याचं. तिकडे आजी झोपलेली होती आणि तिने पाणी मागितलं आमच्याकडे की पाणी दे पाणी दे. मग मी आमच्याकडे बॉटल होती ना मग देऊन टाकली आजीला. म्हटलं कसं झोपलेली बिचारी आणि खूप हा, तिला उठता पण येत नव्हतं. चला मस्त वाटतं, एवढं काही ऊन नाही चालायला. आपली बच्चा पार्टी आहे ना त्याच्यामुळे, नाही तर तुम्हाला माहिती आहे आम्ही चालतच जातो. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत माथेरानच्या एक्झिट गेट जवळ आणि आमच्या आधीच हे लोक येऊन बसलेले होते. सो पटापट आम्ही आता कॅब पकडलेली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे नेरळ स्टेशनला.
सो मित्रांनो आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत नेरळमध्ये आणि 2 दिवसाच्या ट्रिप मध्ये खूप आम्ही एन्जॉय केला, खूप मस्त वाटलं. आता आम्ही घरी चाललेलो आहोत, वहिनी चालले त्यांच्या घरी, आम्ही चाललेलो आहोत डोंबिवलीला. तर आपण सगळ्यांना विचारलं की कशी वाटली ट्रिप मध्ये, कोणी कोणी किती एन्जॉय केला. भाऊ तुम्ही किती एन्जॉय केला ट्रिप मध्ये? खूप खूप मस्त वाटलं. 2 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. आणि तुमच्या बरोबर जी ट्रिप केली असं वाटतं की अजून एक ट्रिप करावी आपण. अरे वा वा वा. म्हणजे भावना वाटतं की आमच्या सोबत अजून ट्रिप करावी, म्हणजे आमची कंपनी चांगली वाटली फॅमिली. वहिनीला कसं वाटलं? खूप छान, खूप मजा आली. मस्त. साईला कसं वाटलं? मस्त मजा आली, लय मजा आली. आणि आमचं जे छोटं पिल्लू आहे बडबड करणार ते झोपलेलं आहे, कारण पिल्लूला थोडा आमच्या त्रास झाला, उलटी वगैरे झाली, कारण खूप छोटी आहे ना. कालपासून आम्ही होतो तिकडे आणि बाहेरचं सगळं आम्ही खाल्लेलं होतं त्याच्यामुळे. तर मित्रांनो मस्त वाटलं आम्हाला. आणि आम्ही हॉर्सलँड हॉटेलमध्ये राहिलो. तर हॉर्सलँड हॉटेलमध्ये जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन मध्ये हॉर्सलँडचं जे काय असेल ऍड्रेस वगैरे ते तुम्हाला मी देईल, आयडी वगैरे त्यांचा, ते तुम्ही चेकआउट करून तिकडे बुकिंग करू शकता. आणि खूप रिझनेबल प्राइस मध्ये खूप मस्त आहे. आतमध्ये गेलं त्यांचं जेवण वगैरे सगळं काही एकदम सिस्टमॅटिक आहे, खूप छान, कसली कमतरता नाही तिथे हॉर्सलँड हॉटेलला व्हिजिट करून. तर मित्रांनो खूप छान असा एक्सपिरियन्स भेटला आम्हाला. आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या पण सांगा. व्हिडिओ पुन्हा अशाच एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय. हॅपी न्यू इयर.